श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय कर्मचारी पदावर 26 वर्ष रुग्णसेवा शांततेने प्रामाणिकपणे डॉक्टर सिस्टर कर्मचारी यांच्यासोबत रुग्णांची सेवा 26 वर्ष करत असलेल्या सुभद्राबाई दशरथ गवळी यांना या 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या। यावेळी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी आकेन, HR शुभम सर, बुर्ला सर, चिटमिल सर, सिस्टर शंकू, सिस्टर पाटील, सिस्टर कांबळे, संबल सिस्टर, कर्मचारी स्टाफ यांच्या हस्ते कर्मचारी सुभद्राबाई दशरथ गवळी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभावेळी ऑफिस स्टाफ आणि अनेकांनी मनोगत व्यक्त केले, तर काहींना आठवणीने अश्रू अनावर झाले। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला। दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता लष्कर येथे क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ आणि लष्कर मातंग समाज यांनीही सुभद्रा गवळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित केला होता। यावेळी प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारी, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद दादा गायकवाड, शहर मातंग समाज कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड, DSS प्रदेश उपाध्यक्ष नाना मोरे, अक्कलकोटचे मातंग समाज अध्यक्ष सुनील खवले, अक्कलकोट समाज सल्लागार अनिल गवळी, समिती सल्लागार श्रीकांत बोराडे, अण्णाभाऊ साठे, मध्यवर्ती माजी अध्यक्ष श्रीकांत देढे, लहुजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ अध्यक्ष विकास जरीपटके, लष्कर मध्यवर्ती अध्यक्ष कोमल माचले, माजी अध्यक्ष राजू क्षीरसागर, कास्ट्राईब कर्मचारी समिती अध्यक्ष सुधीर चंदन शिवे, समिती कार्याध्यक्ष साक्षात लोखंडे, कुमार देडे, माजी अध्यक्ष राजाभाऊ गवळी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सुभद्रा गवळी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस उपाध्यक्ष लखन गायकवाड व दलित पॅंथर सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू दशरथ गवळी यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।